बुलढाणा NDLM महाघोटाळा, बंद दवाखाने, भूतांची लसीकरणे आणि कोट्यावधींची शासन लूट. बुलढाणा जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागात NDLM नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन लसीकरण योजनेच्या नावाखाली सुरू असलेली लूट आता उघडपणे समोर आली आहे. हा प्रकार केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नसून डिजिटल फसवणूक, सरकारी भ्रष्टाचार, लस काळाबाजार याचा घातक संगम असल्याचे ठोस पुराव्यावरून स्पष्ट झाला आहे. पाडळी, हातेडी, रायपूर, देऊळघाट व धाड या सर्वच गावांमध्ये NDLM लसीकरणाच्या नावाखाली एकाच पॅटर्नने घोटाळा झाल्याचे चित्र समोर येत आहे. हा घोटाळा इतका भयावह आहे की बंद दवाखाने लसीकरण करत आहेत, मृत जनावरे जिवंत दाखवली जात आहेत, नल युजर सरकारी पोर्टलवर धुमाकूळ घालत आहे, डॉक्टर घरी बसून लाखाचा पगार घेत आहेत आणि शासनाचे कोट्यावधी रुपये हवेत विरत आहेत. 3 वर्ष बंद दवाखाना तरी हजारो लसीकरण, चमत्कार की थेट गुन्हा. धाड पशुवैद्यकीय दवाखाना गेली 3 वर्ष कुलूप बंद आहे. मात्र NDLM पोर्टलवर 2025 मध्ये याच दवाखान्याच्या हद्दीत 11 गावात हजारो जनावरांचे लसीकरण झाल्याची नोंद आहे. प्रश्न साधा आहे, कुलूपबंद दवाखान्यातून लस कोण देत होतं? डॉक्टर कुठे होते? फील्डवर की काळ्या बाजारात? हा चमत्कार नाही, हा थेट आर्थिक आणि प्रशासकीय गुन्हा आहे. 10-12 वर्षापूर्वी मृत जनावरे जिवंत. NDLM की पुनर्जन्म मिशन. रायपूर भागात 10-12 वर्षापूर्वी मृत झालेली जनावरे 2025 मध्ये पुन्हा जिवंत दाखवून लसीकरण झाल्याच्या नोंदी आहेत. हे वैद्यकीय चमत्कार नाही, हा शासन फसवणुकीचा उघड गुन्हा आहे. देऊळघाट दवाखाना. नल युजर, नल जबाबदारी. 2800 पेक्षा अधिक खोट्या एंट्री. NDLM पोर्टलवर SB पॉवर नल नावाचा वापरकर्ता आढळतो. ओळख 0, अधिकृत नियुक्ती 0, जबाबदारी 0, पण लसीकरण एंट्री 2800. सरकारी पोर्टलवर नल युजर म्हणजे IT ॲक्टचे थेट उल्लंघन. डेटा चोरी, डिजिटल दरोडा, 500 डोसचा नियम, 2800 डोसची एंट्री. लसी गेल्या कुठे? बॅच नंबर 01F/T000925. शासकीय नियम कमाल 500 डोस. पोर्टलवर दाखवले 2800 प्लस डोस. लसी चोरीला, कागदावर वापर, बाजारात विक्री. शासन फसवले, पशुपालक फसवले. कॉपी पेस्ट लसीकरण. गाव नाही, फाईलच फिरली. बिरसिंगपूर, दत्तपूर, उमाळा, अफझलपूर आदी गावात एकाच नावाच्या 6-7 नोंदी. टॅग ID गायब. जनावर मालकांची माहिती गायब. एका दिवसात शेकडो लसीकरण. हे लसीकरण मैदानात नाही, हे फक्त फाईलमध्ये झाले आहे. हा थेट कागदी दरोडा आहे. मागील तारीख टाकून फसवणूक. डिजिटल पुरावा स्वतःच उघड. वॅक्सिनेशन डेट 25/9/2025. एंट्री डेट 21/10/2025. महिन्यानंतर मागे तारीख टाकून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न, पण पुरावाच आरोपी ठरतो. ही चूक नाही, ही सरळ गुन्हे आहेत. NDLM मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन. घरी बसून लाखाचा पगार, मैदानात 0 काम, दवाखाना बंद. प्रत्यक्ष लसीकरण 0, पण डॉक्टरांचा पगार 1 लाख. हा पगार नाही, ही शासनाकडून दिली जाणारी लाच आहे. प्रशासन गप्प का? एवढा ठोस डिजिटल पुरावा असूनही FIR का नाही? वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे का? मौन म्हणजे सहभाग आहे का? ही वैयक्तिक लढाई नाही, हा जनतेचा हक्क आहे. मी थांबणार नाही. ही लढाई माझी नाही, ही लढाई शासनाच्या पैशाची आहे. झाकीर मिर्झा. भ्रष्टाचार विरोधी समिती सोशल मीडिया अध्यक्ष, बुलढाणा जिल्हा. आता एकच प्रश्न, कारवाई होणार की फाईल दडपली जाणार? दोषी आत जाणार की पुन्हा मोकाट फिरणार? बुलढाण्यात जागा आहे आणि आता उत्तर मागतो आहे. कायदा लाईव्ह बातमीसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी झाकीर मिर्झा, संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.